अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती मिळाल्यानंतर स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी समोरासमोर येत आरोप प्रत्यारोपांचा जोर वाढला असून अंबरनाथचे राजकारण ढवळून निघाले आहे। भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे। त्यांनी दावा केला की वाळेकर कुटुंबियांमुळेच निवडणूक लांबली। साधना वाळेकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता आणि त्यावर अपीलही करण्यात आले होते। ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी अर्ज मागे घेतला, तरीही अपील प्रलंबित असल्याने निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक स्थगित झाल्याचा आरोप करंजुळे यांनी केला। या आरोपावर माजी नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी कडाडून प्रतिक्रिया दिली। त्यांनी म्हटलं की शिवसेना आणि वाळेकर कुटुंब नेहमीच विकासाची कामे करतात, पण करंजुले कुटुंब कोणतेही विकास काम न करता निवडणुकीच्या काळात सोसायट्यांमध्ये जाऊन लोकांचे नंबर व नावं गोळा करून आर्थिक व्यवहार करत आहेत का, असा संशय निर्माण होतो। निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी। वाळेकर यांनी पुढे भाजपवर निशाणा साधत म्हटलं की पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने जाणीवपूर्वक निवडणूक लांबवली। करंजुले कुटुंबाचा भ्रष्टाचार सर्व परिचित असून दुसऱ्यांवर आरोप करणे हेच त्यांचे काम आहे। निवडणूक स्थगितीमुळे अंबरनाथमधील राजकीय वाद अधिक भडकण्याची शक्यता आहे। आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की नगरपालिकेची निवडणुकी ह्या 2 डिसेंबर ऐवजी आता पुढे 20 डिसेंबरला त्या ठिकाणी होणार आहे। आणि याचं कारण जर का आपण थोडं खोलमध्ये गेलो किंवा याची स्पष्टता आपण पाहिली बघायची हे प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येत आहे की साधना सुरेश वाळेकर यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी किंवा उमेदवाराच्या विरोधात अपीलात जाण्यात आलं होतं आणि त्यामध्ये ते अपील फेटाळण्यात आलं। परंतु कुठंतरी ह्या वाळेकर कुटुंबाची मानसिकताच त्या ठिकाणी होती किंवा त्यांना या गोष्टीची एक कल्पना होती की असं काही केल्याने निकाल तर त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात लागेल, परंतु टाईम लॅप्स किंवा वेळ काढूपणा त्या ठिकाणी आपण करू शकतो। आणि त्याचं एक त्या ठिकाणी आज आपण पाहतो की एक जे निवडणुकी आपल्या 18 दिवस पुढं त्या ठिकाणी ढकलण्यात आला। खरं तर मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून ह्या अशा मानसिकतेचा निषेध करतो। ह्या एका परिवाराने या शहराला 25 वर्ष मागं ठेवण्याचं काम केलं आणि जाता जाता त्यांचे उतरते दिवस जेव्हा लागले तेव्हा देखील त्यांच्या विचारांनी त्यांच्या कामांनी आता काही थांबत नाही। आज देखील आज संपूर्ण 18 दिवस निवडणुकी पुढे गेल्यामुळं संपूर्ण प्रशासन त्या ठिकाणी व्यस्त झालं, संपूर्ण उमेदवार त्या ठिकाणी त्रस्त झाले, संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी त्रस्त होत आहे। साहजिकच मी अंबरनाथकरांना सांगेल का करंजुले परिवाराच्या पायाखालची वाळू ही सरकलेली आहे। कारण का आमचे श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे साहेबांची जी सभा झाल्यात शहरामध्ये त्याच्यामुळं ह्या करंजुले परिवाराची पायाखालची वाळू सरकली त्यांच्या उमेदवाराची, त्याच्यामुळे असे आरोप करत असतात। आणि आम्ही जो नियमाप्रमाणे जे केलेले आहेत, कोर्टामधून ज्यावेळेस बाद होतो एखादा पेपर तर तो आम्ही येऊन त्याच वेळेस 25 तारखेला 1:03 आम्ही आमची प्रक्रिया पूर्ण केलेली। आम्ही तो फॉर्म मागे घेतलाय साधना वाळेकरांचा, त्याच्यामुळे हे सगळं प्रकार होतच नाहीये। हा निवडणूक आयोगाने लादलेला अंबरनाथ शहरावर एक प्रकारचा बोजा आहे। अंबरनाथ शहरातल्या लोकांना त्रास देण्याचा जो हे चाललेला आहे निवडणूक आयोगाचा, हा सगळा प्रकार फक्त ना फक्त निवडणूक आयोगाचा प्रकार चालू आहे। आणि अंबरनाथकरांना त्रास देणं हे आपल्या तुमच्या करंजुले परिवाराचा प्रत्येक वेळेस आदत आहे ती। आणि ती तुम्ही बघत असाल त्यांचं ज्या आताची परिस्थिती त्यांनी जी लावले भ्रष्टाचाराचे आरोप करणं, त्यानंतर तुम्ही बघितलं असेल का कितीतरी त्यांनी खोटे व्हिडिओ बनवून टाकणं, इतर गोष्टी ज्या नाही झालेल्या वस्तू पण ते लोक बनवून टाकतायत, म्हणजे व्हिडिओ बनवून टाकतायत, ह्या चुकीच्या आहेत। मी तर अंबरनाथकरांना सांगेल, साहजिकच जनतेमधून त्या काही सोसायट्यांमधून असं कळतंय की कुठंतरी येऊन आम्हाला लालच देत आहेत की तुम्हाला आम्ही एक आर्थिक स्वरूपामध्ये काहीतरी करू किंवा आणखीन काय करू। या शहरामध्ये आमच्या अंबरनाथच्या सगळ्या शुद्ध नागरिकांना मी सांगेल, हात जोडून विनंती करेल का कुठलंही ह्या अशा याला बळी पडू नका। कारण आणि ह्या सगळ्या गोष्ट निवडणूक आयोग बघेल आणि निवडणूक आम्हाला संशय जो आहे आर्थिक देवाणघेवाणचा निवडणूक आयोगाकडे आम्ही तशी तक्रार करणार आहे। आणि सोसायट्यांना पण मी विनंती करेल का आमच्याकडून तुम्ही काहीतरी कामं करून घ्या। शिवसेना प्रत्येक वेळेस कामच करत आलेत। आमच्या श्रीकांत शिंदे साहेबांनी तुम्ही बघितलं असेल काय पद्धतीने कामं केलेत। आज नाट्यगृह झाले, शूटिंग रेंज झाल्या, इंडोर आउटडोर स्टेडियम झाले, अभ्यासिका झाल्या,
असे इतर कामं आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून झालेले आहेत. आमचे शिवसेनेचे आमदार असो, खासदार असो, मेडिकल कॉलेज असो, असे इतर कामं आम्ही भरपूर कामं ह्या शहरामध्ये केले शिवसेनेच्या माध्यमातून. आणि वाळेकर परिवार प्रत्येक वेळेस तुम्ही ज्यावेळेस शाळांच्या ह्या असतात, सुट्ट्या असतात, त्यानंतर ज्या शाळा चालू होतात त्यावेळेस आम्ही बुक्स वाटतो, छत्र्या वाटतो, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आम्ही वाटत असतो, लोकांची सेवा करत असतो. त्यानंतर आम्ही दिवाळीमध्ये फराळाचं साहित्य वाटतो 10 रुपयामध्ये. तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या मीडियामधून दाखवत असता. ह्या लोकांनी काय केलं, या करंजुले परिवाराने आतापर्यंत काय गोष्टी केल्यात तुम्ही आम्हाला सांगावं, जेणेकरून यांनी जनतेसाठी काय केलेत. हे प्रत्येक आरोप प्रत्यारोप करणं ह्याच करंजुले परिवाराचं अभिजितचं काम आहे. मी त्यांना विनंती करेल का तुम्ही निवडणुका ह्या चांगल्या माध्यमातून निवडा, कारण का जेणेकरून निवडणुकीच्या मध्ये तुम्ही काम दाखवा तुमचं. तुम्ही आतापर्यंत कुठलंही काम केलेलं नाही. यांचं गोव्यापासून तर बल्लापूर उल्हासनगर पर्यंत हात बरबडलेले आहेत सगळे. याच्यामधून तुम्हाला मी सांगेल का त्यांनी ज्या घोटाळे केलेले आहेत. तुम्ही आज तुम्हाला मी पेपर सगळं देईल तुमच्या समोर. तुम्ही वेळ पडली तर मी गोव्याचे सगळे पेपर तुमच्या समोर ठेवेल, जेणेकरून यांनी जो प्रकार चालवलेला आहे, आर्थिक घोटाळे ज्यांनी केलेत. आज सोसायट्यांच्या कितीतरी सोसायट्या, तुम्ही अंबरनाथ मधल्या पण सोसायट्या अशा आहेत का त्या सोसायट्यांचे पण त्यांनी पेपर क्लिअर केलेले नाहीयेत. आज जे त्यांचं ऑफिस आहे तेही अनाधिकृत आहे. त्यानंतर त्यांचं तुम्ही समोरची जिथं गाड्या उभ्या करतात, आज जनतेला एवढा त्रास होतो. तुम्ही स्टेशनवरून निघल्याच्या नंतर सगळ्या यांच्या ऑफिस समोर गाड्या उभ्या असतात. यांच्या समोरच रिक्षा स्टँड एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. जाणाऱ्या येणाऱ्या बी कॅबिन आणि त्या पलीकडच्या रोडच्या लोकांना एवढा त्याचा त्रास आणि मानसिक त्रास होतो. आणि यांची दादागिरी जी चालते तिथूनच सुरुवात होते यांच्या ऑफिस पासून. तर मी विनंती करेल अंबरनाथकरांना आणि सुद्धा नागरिकांना का तुम्ही शिवसेनेचं काम बघून मतदान करा. यांचे जे घोटाळे आहेत तुम्ही ऑटोमॅटिक तुमच्या मीडियाच्या माध्यमातून समोर येणार आहेत. आणि जो प्रकार झालेला आहे निवडणुकीमध्ये तुम्ही ते सांगतायत का वाळेकर परिवारामुळे हे निवडणुका पुढे गेले, तसं काही नाहीये. मी नागरिकांना विनंती करेल का तुम्ही सुज्ञ आहात. आज जे निवडणुकांनी कोर्टाने निकाल दिल्याच्या नंतर आम्ही 25 तारखेला माझ्या पत्नीचा 1:03 फॉर्म रिटर्न घेतलेला आहे. आणि पण निवडणूक आयोगच यांचा असल्यामुळं हे अंबरनाथ किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच त्रास देत आहेत. याच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करेल का तुम्ही सुज्ञ आहात. येणाऱ्या 20 तारखेच्या मतदानामध्ये आपण भरघोस मतं वाळेकर परिवाराला, मनीषा वाळेकर यांना देताल एवढी मी विनंती तुमच्या माध्यमातून करतो.